भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा. नमस्कार, मी आदर्श तायडे. ठळक वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. माझ्यासोबत असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सुदाम घुगे. आपण फक्त राष्ट्रवादीचा हा उल्लेख का केला हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण तत्पूर्वी आज त्यांना भेटण्याचं कारण काय, त्यांच्याशी गप्पा काय मारायच्या आहेत हे तुम्हाला सांगतो. सुदामजी, मी विनंती करेल तुम्हाला की तुम्ही फक्त एक बटन जर उघडून प्रेक्षकांना दाखवलं तर विषय लोकांना कळेल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, हा एक टॅटू आहे आणि हा टॅटू चेहरा लगेच तुमच्या ओळख्यात म्हणजे लक्षात आला असेल. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि खरं तर थोर समाजसेवक आशिषजी दामले साहेब यांचं ते टॅटू आहे आणि सुदाम घुगे हे त्यांचे अतिशय जवळचे मानले जातात आणि आपल्या नेत्याबद्दल आपली निष्ठा, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक अनोख्या पद्धतीने त्यांनी हे सगळं कोरलेलं आहे. सुदामजी, मला पहिल्यांदा तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की नेमकी संकल्पना आली कशी मनात? खरं तर तुम्ही बघितलं 2 दिवसानंतर गुरुपौर्णिमा आहे. बरोबर. प्रत्येक शिष्याला असं वाटतं की आपल्या गुरूंना काहीतरी आपण भेट दिली पाहिजे. आता येत्या काळामध्ये म्हणजे माझ्या गुरूंकडे असे कुठल्या गेली 3 वर्षापासून मी दादांसोबत काम करतो. जसं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तेव्हापासून कॅप्टन आशिष दामले यांचे मी कामं बघत आलेलो आहे. त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे गोरगरीब जनतेसाठी काम केलेले आहे. त्यांच्या ज्या वार्डातून ते नगरसेवक आहे त्या वार्डात नगरसेवकाचं कर्तव्याचं काम करण्याचं, पण ते ज्या वार्डात नगरसेवक नाही त्या वार्डात सुद्धा त्यांचे कामं चालतात. म्हणजे ते गोरगरिबांना मदत करण्याची त्यांची पद्धत आहे. हे बघितल्यानंतर माझं मन एकदम नेहमी भरून यायचं की यार, हे व्यक्ती इतके ग्रेट व्यक्ती आहेत की आपण यांना जर आपण अजून उत्साहित करायचं असेल तर आपण यांच्यासाठी काय करू शकतोय. तर आता माझ्या डोक्यात होती गुरुपौर्णिमा आणि मी कॅप्टन आशिष दामले यांना गुरु मानतो आणि मी बोललो आता दादांना गुरुपौर्णिमेनिमित्त एक छोटीशी भेट देऊया. आता भेट देण्यासाठी असं त्यांच्याकडे कुठलीच गोष्टीची कमतरता नाही आहे, म्हणून मी माझ्या छातीवर त्यांचं टॅटूचं चित्र कोरलं आणि ते त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त भेट म्हणून मी त्यांना दिलेलं आहे. आणि जेव्हा मी ते ऑफिसला दाखवलं त्यांना, अक्षरशः ते म्हणजे असं गैरवून गेलं, त्यांचं मन भरून आलं की वा छान, खूप म्हणजे मी विचारही सुद्धा केला नव्हता की माझा एक सामान्य कार्यकर्ता आज एवढं मोठं मला भेट देईल. तर त्या ठिकाणी दादांनी खूप कौतुकही केलं, थोडे ओरडलेही पण की हे सगळं करायची काय गरज होती. शेवटी काय असं प्रेम आहे माझं त्यांचं एक दुसऱ्यावर, आणि कसं प्रेम हे आपण कोणावरही करू शकतो. आज आपल्या आईवडिलांवर प्रेम असतं, आपल्या बहिणींवर भावांवर प्रेम असतं, आपल्या मित्रांवर प्रेम असतं, एखादी आपली सेलिब्रिटी असते आपण त्यांच्यावर सुद्धा प्रेम करतो. आता तुम्ही बघितलं असेल, थोडक्यात एखादा व्यक्ती असतो तो सलमान खानचा खूपच दिवाना असतो, तो मोबाईलवर त्याचा सलमान खानचा वॉलपेपर ठेवतो. वॉलपेपर टॅटू काढतो ते माहीत नाही, पण वॉलपेपर वगैरे ठेवता. तर मलाही असं वाटलं की यार, मी माझ्या नेत्याचं, मी ज्यांना खरंच मनापासून देव मानतो आणि मी खरंच त्यांना परमेश्वर मानतो, कारण असा समाजसेवक मी एवढाच माझं वय झालं, आयुष्य झालं, या आयुष्यात कधी बघितलं आणि बघणार नाही. खरंच त्यांचं काम करण्याची जी पद्धत आहे, ती गोरगरिबांना मदत करण्याची पद्धत आहे, त्याच्यावर माझं मन नेहमी असं भरून येतं. म्हणून मी एक गुरुपौर्णिमेनिमित्त भेट आणि त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती असं म्हणताय आपल्याला, म्हणलं तरी काय हरकत नाही. कारण सुदामजी, माझ्या मनात